तर इथे आपण काबली हरभरे घेतलेले आणि हे हरभरे मी रात्री भिजत घातलेले. तुम्ही वाटल्यास 5 तास अगोदर भिजू घालू शकताय. आणि आज आपण ही रेसिपी करणार आहोत, ही वेगळी करणार, कारण भाजी खाऊन पण आपल्याला कंटाळा येतो. तर आज काहीतरी नवीन ट्राय करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही त्याला स्किप करू नका. तर सगळ्यात प्रथम आपण याला 2-3 पाण्याने छानपैकी ते धुवून घेणार आहोत. तर मी याला आता 2-3 पाण्याने छानपैकी ते धुवून घेतलेले. याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकल्यानंतर आपण इथे कुकरमध्ये याला 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. कारण आपल्याला हे 4 ते 5 शिट्ट्या करून एकदम नरम करून घ्यायचे, कारण ते दबल्या गेले पाहिजेत आपल्या. आणि जर तुमच्याकडे हे हरभरे नसतील तर तुम्ही गावरान हरभऱ्याचा पण वापर केला तरी चालेल. तर चला आपण आता याच्या कुकरमध्ये टाकून 2-3 शिट्ट्या घेऊया. कारण आपल्याला इथे याची भाजी नाही करायची, कारण भाजी खाऊन पण कंटाळा येतो. काहीतरी नवीन करायचं आहे, त्याच्यामुळे मी ते ही नवीन पद्धत वापरली आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज, कारण तुम्हाला ही रेसिपी समजणार नाही आहे. आपण कुकरमध्ये आता हरभरे लावून दिलेले. कोणी हरभरे म्हणतं, कोणी छोले म्हणतं. तर आपण तोपर्यंत इथं बाकीची तयारी करून घेऊ. याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे भाजलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण, जिरे आणि मीठ. याला आपण आता छानपैकी ते बारीक करून घेणार आहोत. तुम्ही जर या पद्धतीने असा ठेचा केला आपल्याला त्याच्यामध्ये टाकायला, तर याची टेस्ट अजून छान होती. शक्यतो तुम्ही तव्यावरती खलबत्त्यामध्येच त्याला करत जा, कारण मिक्सरमध्ये एवढी छान टेस्ट येत नाही, कारण हे आपण गावरान पद्धतीने करत आहोत. आता मी याला छानपैकी ते बारीक करून घेते. याचा बारीक करून झालेला आहे. आपण आता याला काढून घेऊन याचमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहोत आपण, आणि खलबत्त्यामध्येच आपल्याला ते काढायचे. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही हा ठेचा तव्यावरती पण करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही याच पद्धतीने इथे करा, कारण ते छान लागते. आता याला मी छानपैकी जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे आपल्याला याला. याच्यामध्ये आता मी छानपैकी ते याला काढून घेते. तर तुम्ही बघू शकता, मी त्याला या पद्धतीने ते बारीक करून घेतलेले. खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही. आणि याचे टरफले मी बिलकुल काढलेले. तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते काढू शकता, पण मला गरज नाही आहे, त्याच्यामुळे मी ते काढणार नाही आहे. तर इथे आपले हरभरे आता शिजून झालेले तुम्ही बघू शकता. आपला हरभरा असा दबला पाहिजे. बघा तुम्ही किती सॉफ्टली झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. इथे पाणी बिलकुल ठेवायचं नाही आपल्याला, कारण जे आपण करणार आपल्याला इथे भाजी करायची नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडेसे पण पाणी नको आहे. मी इथं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण समोरची प्रोसिजर सुरू करूया. आपल्याला काय बनवायचं तुम्हाला यात नक्की कळेल, कारण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला हे समजेल की मी भाजी करणार नाही आहे. इतका छान ठेचा लागतो याचा की तुमच्या घरामध्ये नेहमी होत राहील. तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज. तर मी इथे लोखंडी तवा घेतलेला नाही, हिच्यावरतीच मी शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे. आपण हिच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत लसूण, आणि मी इथे पूर्ण लसूण टाकून घेते. मी इथे फोडून घेत नाही, कारण आपण जो ठेचा केलेला आहे त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी इथे अख्खा लसूण वापरणार आहे. आता याला छानपैकी आपण इथे थोडासा लालसर होऊ देणार आहोत. तर इथे आपला लसूण होत आलेला आहे. आपण आता इथे कांदा टाकून घेणार आहोत. तुम्हाला वाटलं थोडा इथे जाड कांदा पण तुम्ही इथे टाकू शकताय, पण मी ते थोडा बारीक कट केलेला आहे. आता याला पण आपण थोडासा लालसर करून घेणार आहोत. छानपैकी ते आपण आता याला लालसर होईपर्यंत मीडियम गॅसवरती ठेवून करून घेणार आहोत. आपण आता हिच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत, आणि हिच्यामध्ये आपण बारीक केलेला ठेचा. आता याला आपण इथे छानपैकी मिक्स करून घेऊ तेलामध्ये, कारण तो तिखट लागणार नाही. बारीक चिरलेला कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण इथे आता छानपैकी ते मिक्स करून घेऊ. आणि याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत थोडीशी हळद, कारण याने कलर येतो छान, त्याच्यामध्ये ते हळद टाकून घ्यायची आपण. हळद टाकल्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हरभरे. याच्यामध्ये पाण्याचा थोडा पण वापर करायचा नाही आपल्याला, बिना पाण्याचे.
आता मी ते सर्व टाकून घेते आणि आता वरतून टाकून घेणार आपण बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट. आता इथे आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊ. याला आणि आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण थोडेसे मीठ. इथे मीठ कमी टाकणार आहे आपण, कारण आपण ठेच्यामध्ये खूप मीठ वापरलेलं आहे. खूप म्हणजे आपल्याला जितके लागेल तितके, त्याच्यामध्ये कमी मिठाचा वापर करायचा आहे आपल्याला. त्याच्यामुळे इथे तुम्ही थोडं कमी मीठ वापरा. तर आता आपण याला छानपैकी इथे कलसून घेणार आहोत, कारण आपल्याला इथे ठेचा करायचा आहे. आणि हे जे हरभरे शिजून झालेले त्याच्यामध्ये छानपैकी इथे दबतात बघा तुम्ही. एकदम फोडून घ्यायचे आपल्याला असे वाटलं तर, कारण याची चव छान होते. तुम्ही फोडून घेतल्यानंतर याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते टेस्ट छान लागते याची. तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे ओल्या नारळाचा खीस पण वापरू शकता. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपला ठेचा बनून तयार झालेला आहे. तर बघा तुम्ही किती छान पण दिसतोय आणि सुगंध पण खूप छान येतोय. आणि तुम्ही हा पोळीसोबत, भाकरी सोबत किंवा एखाद्या टिफिनसाठी पण देऊ शकता, कारण कमी वेळेत होतो आणि काहीतरी वेगळी रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता की खूप कमी वेळात आपले हा ठेचा इथे बनून तयार झालेला आहे. आणि कसे नवीन नवीन ठेचा खायला पण खूप छान लागतात. आणि आता हिवाळा लागलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे ट्राय करून बघा, कारण याची टेस्ट खूप छान लागते आणि मुलांना पण आवडेल तुमच्या इथे. नक्की ट्राय करून बघा. आणि माझा व्हिडिओ कुठून बघता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता तुम्ही करा रेसिपी बनवायला सुरुवात आणि मला कमेंटमध्ये लिहून पाठवा की हा ठेचा कसा लागला.